मित्रांनो, तुम्हाला आईच्या नावाने एक वृक्ष किंवा आईच्या नावाने एक झाड या संकल्पनेबद्दल काही माहिती आहे का? मित्रांनो, आपल्याला माहिती आहे की आपण आपल्या आईवडिलांच्या पोटी जन्म घेतो आणि आईवडिलांचं ऋण हे कधीही न फिटणारं असतं. तर आपण आपल्या आईला समर्पित असं एक झाड आयुष्यात लावून त्याचं संगोपन करायला हवं. या संकल्पनेतून, या पवित्र भावनेतून आपल्या धाराशिव जिल्ह्यात एकाच दिवशी 15 लाख रोपांची लागवड करण्यात आली. आणि आपल्या या धाराशिव जिल्ह्यात हे जे अभियान त्यांनी राबवलं, त्याला त्यांनी नाव काय दिलं की आईसाठी एक वृक्ष, आईसाठी एक झाड, किंवा हिंदीमध्ये एक पेड माँ के नाम असं त्याला चांगलं नाव देऊन त्या अंतर्गत सगळ्यांना आपल्या आईसाठी एक झाड लावण्यासाठी प्रोत्साहित केलं. तर या अंतर्गत धाराशिव जिल्ह्यातील 234 ग्रामपंचायती, 13 नगरपालिका व 3 नगरपंचायती या ठिकाणी ही मोहीम राबवून 15 लाख वृक्ष रोपे यांची लागवड करून धाराशिव जिल्ह्याने इंडिया वर्ल्ड रेकॉर्ड व आशिया बुक ऑफ रेकॉर्ड या दोन्हीमध्ये आपलं नाव नोंदवलेलं आहे. वृक्ष हे आपल्याला सदैव साथसोबत करतात. वृक्ष न केवळ आपल्याला ऑक्सिजनची मात्रा देतात, तथापि वृक्ष छाया देतात, वृक्ष फळे देतात, वृक्ष फुले देतात. वृक्षाच्या वाळलेल्या फांद्यांपासून आपण सरपण गोळा करतो आणि ग्रामीण भागात वृक्षांचा पाला असेल, फुलं असेल, बिया असतील, या पशु, पक्षी आणि कीटकांच्या खाण्यापिण्यासाठी कामाला येतात. या पशुपक्ष्यांमार्फत त्या बियांची इतरत्र लागवडसुद्धा केली जाते, कारण पशुपक्षी बिया खातात, पचवतात आणि त्यांच्या विष्ठेद्वारे ते दुसऱ्या ठिकाणी ते बी रुजलं जातं. आणि वृक्ष असेल तर आपल्याला कुठल्याही वेगळ्या सावलीची गरज भासणार नाही. आजूबाजूचं तापमान नियंत्रित राहील. आज संपूर्ण जग हवामान बदलाच्या तीव्र समस्यांना, हवामान बदलाच्या तीव्र परिणामांना तोंड देत आहे. आणि ह्या हवामान बदलाच्या परिणामांना तोंड देण्याआधी आपल्या हातून काय चुका झाल्यात त्या आपण लक्षात घेतल्या तर आपल्याला त्या चुका सुधारणं शक्य होईल. त्यातली महत्त्वाची चूक म्हणजे आपण हरित पट्टे नष्ट केले, आपण झाडांवर कुऱ्हाड चालवली, आपण वृक्ष आणि वृक्षांचं संवर्धन ह्याकडे लक्ष दिलं नाही. आपण जलसाठ्यांचं संवर्धन, नद्यांचं संवर्धन, सरोवरांचं संवर्धन, ओढे नाले यांच्या संवर्धनासाठी लक्ष दिलं नाही. आपण अनियंत्रित अशा प्रदूषणाचा भस्मासूर माजवत चाललेलो आहोत आणि त्याचे भयंकर दुष्परिणाम आपल्याला येत्या काळात भोगावे लागणार आहेत. अवकाळी पाऊस असेल, त्याच्यानंतर गारपीट असेल, त्याच्यानंतर आपले जे विविध पीक पद्धती आहे, शेती आहे, शेतीवाडी आहे, फळबागा आहे, यांच्यावर होणारे कीटकांचे प्रादुर्भाव, त्याचे दुष्परिणाम, हे सगळे हवामान बदलाचेच परिणाम आहेत. भूजल पातळी निरंतर खालावत चाललेली आहे. जे जे कीटक आहेत, कीटकांच्या नवीन नवीन प्रजाती किंवा त्यांचं कीटकनाशकांना रोखून धरून आपली प्रजाती वाढवणारे असे कीटकांच्या नवीन नवीन प्रजाती किंवा जुन्या प्रजाती ज्या रेझिस्टिव्ह असतील, ज्यांचा रेझिस्टन्स असेल पेस्टिसाईडला, ह्या उदयास आलेल्या आहेत. त्यामुळे हवामान बदलाला तोंड देण्यासाठी आपल्याला निसर्ग संपदा ही जोपासावी लागेल, वाढवावी लागेल. या अनुषंगाने धाराशिव जिल्ह्याने जो निसर्ग सौंदर्याने नटलेला आणि वनराईच्या दृष्टीने पोषक असं वातावरण असलेला जिल्हा आहे आणि हा जिल्हा वनराईचं नंदनवन होण्यासाठी सर्वांनी प्रयत्न केलेले आहेत. आणि त्या प्रयत्नांच्या परिणामी धाराशिव जिल्ह्याचं 15 लाख रोपांच्या लागवडीचं एक विक्रम हा आशिया बुक, इंडिया वर्ल्ड ऑफ रेकॉर्डमध्ये नोंदवला गेलेला आहे. आता धाराशिव तालुक्यातील शिंगोली शिवारात वनविभागाने 5 हेक्टर क्षेत्रावर प्रशासनाच्या वतीने आणि लोकसहभागातून हरित धाराशिव अभियानामध्ये हे 15 लाख रोपांच्या लागवडीचं जे उद्दिष्ट निश्चित करण्यात आलं होतं ते पूर्ण केलेलं आहे.
आणि या प्रसंगी आपला वनविभाग असेल रोपवाटिका विभाग असेल, त्याच्यानंतर महानगरपालिकेचा उद्यान विभाग असेल, कृषी विभाग असेल, जलसंधारण विभाग असेल, त्याच्यानंतर महसूल विभाग असेल, पाणीपुरवठा विभाग असेल, स्वच्छता विभाग असेल, कृषी विभाग असेल, या सगळ्या विभागांनी एकत्र येऊन ह्या वृक्ष लागवड आणि वृक्ष संगोपन ह्या कार्यामध्ये आपलं योगदान दिलेलं आहे. आणि या अनुषंगाने सगळ्यांचं आपण अभिनंदन करायला हवं. आणि ह्या चांगल्या पवित्र अशा कार्यामध्ये लहान मुलांनी सुद्धा सहभागी होऊन वृक्षदिंडी काढली आणि सगळ्यांना वृक्ष जगवा, वृक्ष वाढवा, आईच्या नावाने एक वृक्ष लावून त्याची काळजी घ्या, ते वाढेल, ते फोफावेल, त्याचं संवर्धन होईल, अशा प्रकारचं काम करा असा संदेश दिलेला आहे. आणि तो संदेश खरोखर चिंतनीय आहे, मननीय आहे आणि अनुकरणीय आहे. तेव्हा धाराशिव जिल्ह्याने एकाच दिवशी 15 लाख रोपांची लागवड करायचं हे जे काम केलेलं आहे ते आपण सर्वांनी त्याचं अनुकरण करून महाराष्ट्र हा वृक्षवल्लींनी समृद्ध, हरित पट्ट्यांनी समृद्ध आणि वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे हे आचरणात आणलेले राज्य आहे असं आपण करून दाखवणं आवश्यक आहे. आत्ता सध्या उन्हाळा चालू आहे. येत्या पावसाळ्यात आपण सीड बॉल की म्हणजे बियाणं आणि त्याच्याभोवती चिखलाचा गोळा जो डोंगर दऱ्या तिकडं मोकळ्या माळरानात टाकून द्यायचा आणि जेव्हा पाऊस येईल तेव्हा तो मातीचा गोळा फुटून त्याच्यातलं बी हे जमिनीत रुजेल अशा पद्धतीचं कामसुद्धा अनेक संस्था, परिसंस्था, अनेक संस्था, शासकीय अशासकीय संस्था, सामाजिक संस्था, पर्यावरणनिष्ठ संस्था, प्रदूषणाविरुद्ध काम करणाऱ्या संस्था या सगळ्या करत असतात. त्याच्यातसुद्धा आपला सहभाग देऊया आणि वृक्ष लागवड, वृक्ष संवर्धन या कार्याला शुभेच्छा देऊन आपणसुद्धा या कार्यामध्ये आपला सहभाग कसा वाढवता येईल या दृष्टीने विचार करून कामाला लागूया असं मला तुम्हा सर्वांना सांगायचं आहे. वृक्ष ह्याच्यामध्ये सुद्धा भगवंत आहे. त्यामुळे वृक्ष देव ही संकल्पना स्वाध्याय परिवाराचे प्रणेते परमपूजनीय पांडुरंग शास्त्री यांनीसुद्धा राबवलेली होती आहे. आणि वृक्षाला भगवंत मानून त्याच्या संवर्धनाचं, त्याच्या जोपासनेचं कामसुद्धा स्वाध्याय परिवारामार्फत केलं जातं हे आपल्यापैकी अनेक जण जाणत असतील. तेव्हा वृक्ष भगवंत या संकल्पनेला सुद्धा आपण नमस्कार करूया. आणि तुम्हाला या वृक्ष संकल्पना, वृक्ष संवर्धन, वृक्ष जोपासना, वृक्ष लागवड याच्याबद्दल काय वाटतं? देवरायांबद्दल तुमचं काय मत आहे? तुमच्या घरी तुम्ही रोपांची लागवड केलेली आहे का? परसबाग आहे का? टेरेसवरील गच्चीवरील बाग आहे का? त्याच्यात कोणती रोपं फुलझाडं आहेत याची माहिती मला जरूर कॉमेंट बॉक्समध्ये लिहून कळवा. आणि वृक्ष लागवड, वृक्ष संवर्धन, वृक्षदिंडी या कार्यक्रमामध्ये आपला सहभाग नोंदवा अशी माझी तुम्हाला प्रार्थना आहे. माझा हा यूट्यूब चॅनल अनवट वाट जास्तीत जास्त लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. माझ्या यूट्यूब चॅनलची लिंक तुमच्या मित्रपरिवारामध्ये त्यांच्या व्हॉट्सअपला कॉपी पेस्ट करायला विसरू नका. त्यांना ती भेट दिली म्हणून सांगा आणि त्यांनासुद्धा या चांगल्या चॅनलशी जोडून घ्या. अनवट वाटेवरील वाटसरू व्हा, वारकरी व्हा एवढीच माझी तुम्हाला प्रार्थना आहे. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम, जय श्रीराम, जय जगन्नाथ, जय सनातन. धन्यवाद.